वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. ऑनलाईन औषध विक्री विरोधात मे 20 रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंद. बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेल्या व्यावसायिक स्पर्धेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने मे 20 रोजी देशव्यापी औषध विक्रेता बंदची हाक दिली आहे. गडचिरोली जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननेही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र सोमनकर यांनी ही माहिती दिली. यावेळी राजेश इटनकर, दीपक वैद्य, चंद्रभान जेनेकर, गायत्री सोमनकर आणि विपुल चत्रावार उपस्थित होते. ऑनलाईन औषध विक्रीबाबत अद्याप स्पष्ट कायदा नसतानाही देशभरात मोठ्या प्रमाणात ऑनलाईन औषध विक्री सुरू असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला. यामुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचा व्यवसाय धोक्यात आला असून ग्रामीण भागातील औषध वितरण व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या प्रमाणात सवलती देऊन औषध विक्री करत असल्याने लहान औषध विक्रेत्यांना मोठा फटका बसत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. तसेच डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधे उपलब्ध होत असल्याने बनावट औषधे आणि व्यसनाधीनता वाढविणाऱ्या औषधांच्या विक्रीचाही धोका वाढल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, बुधवारच्या बंददरम्यान अत्यावस्थ रुग्ण आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी काही औषध विक्रेत्यांचे मोबाईल क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार नागरिकांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बंदची सुरुवात बुधवारी सकाळी 11 वाजता स्थानिक केमिस्ट भवन येथून निघणाऱ्या मूकमोर्चाने होणार आहे. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.